अरे दादा, कुठून भेटली तुला विमल? मला पण दे ना थोडी. सकाळपासून लई तलब झाली बघ, कुठेच भेटणं झाली पुण्यामध्ये. हे बाबा, मलाच मुश्किलने भेटले, तुला कुठं देऊ? चल. ए बाबा, अख्ख्या पुण्यामध्ये विमल भेटत नाहीये, तुला कशी भेटली विमल? अरे आपल्याला भेटत नाही, आपण जिथे एंट्री मारतो ना तिथं गोळा माल निघतं. हा, अरे भाऊ, तुझं लय बरं आहे रे, तुला जागेवर भेटायला लागली. आम्ही कुठं पण जातोय पुण्यामध्ये तर आम्हाला भेटत सुद्धा नाहीये. हा ना, सकाळचे ना बसाचे वांदे होतात ना, हे खाल्लं नाही तर. अरे तुझं बरं आहे, छोटा पॅक बाळा धमाका, असलं काही करत नको जाऊ, नाही तर ते आगायचे वांदे होतील तुझे. अरे असं काय बोलतोय? हगायचे वांदे बिंदे? कस काय बोलतो तू हागाचे वांदे होतील म्हणून? अरे सुधरा जरा. तुकाराम मुंडे साहेब आल्यामुळे गुटखा खाणाऱ्यांचे वांदे झालेत, माहिती का तुम्हाला? तुकाराम मुंडे साहेबांनी सांगितलं, जे कोणाकडे गुटखा वगैरे विकताना भेटला तर त्याला मोक्का अंतर्गत तडीपार करण्यात येणार आहे. आणि तुम्ही लोकांनी सुद्धा गुटखा खाऊ नका. कित्येक लोकांचे प्राण वाचलेत, कित्येक पोरं निर्व्यसनी झालेत, माहिती का? तुकाराम मुंडे सारखा प्रशासनात असा नेता पाहिजे. बरोबर आहे दादा, मी आजपासून गुटखा खाणार नाही, दुसऱ्याला पण कधीच गुटखा खाऊ देणार नाही. मी पण गुटखा खाणं सोडून देणार आहे बरं का. मी पण ह्याच्या पुढे गुटखा खाणार नाहीये. एकच फाईट, तुकाराम मुंडे साहेबांमुळे भल्या भल्यांचे वातावरण तयार झाले. जय महाराष्ट्र.